नमस्कार मित्रांनो, मेरुलिंग पर्वतरांगेतील हे दृश्य खरोखरच मनमोहक आणि निसर्गाच्या चमत्काराची साक्ष देणारे आहे. निसर्ग आणि भूस्तर रचना, संतुलित पाषाण बॅलन्सिंग रॉक. फोटोमध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे एका मोठ्या दगडावर निसर्गता संतुलित असलेला दुसरा अवाढव्य दगड. हा बॅलन्सिंग रॉक मानवी कौशल्यापेक्षा निसर्गाची किमया अधिक दर्शवतो. हा दगड पाहताना निसर्गाच्या शक्तीची जाणीव होते. जाण्या येण्यासाठी पर्यटकांसाठी हे सुंदर अशा ह्या दगडी पायऱ्या बनवलेल्या आहेत. पर्वतरांगा, पार्श्वभूमीला पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि उन्हामुळे तांबूस सोनेरी दिसणारे गवत या परिसराला एक वेगळीच शोभा आणते. दूरवर दिसणारे डोंगर आणि त्यावरील झाडी महाराष्ट्राच्या गडकिल्ल्याच्या परिसराची आठवण करून देतात. डोंगराच्या माथ्याकडे जाणारी ही पायवाट आणि तिथे असलेल्या दगडी पायऱ्या ट्रेकरसाठी एक उत्तम अनुभव देतात. उन्हाच्या तीव्रतेत या पायऱ्यावरून चालताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. उंचावरून दिसणारा खालचा परिसर, छोटी गावे आणि हिरवळ यामुळे मन प्रसन्न होते. फोटोमधील निळे आकाश आणि स्वच्छ हवा या ठिकाणचे प्रदूषणमुक्त वातावरण दर्शवते. मन प्रसन्न करणारं असं हे दृश्य. आपण आता बॅलन्सिंग रॉककडे निघालेलो आहे. बघू शकता समोर हा परिसर आणि बॅलन्सिंग रॉक. हे झाड निवडुंग कॅक्टस प्रजातीचे आहे, ज्याला प्रामुख्याने काटेरी निवडुंग किंवा वैज्ञानिक भाषेत युफोर्बिया म्हटले जाते. पाण्याची साठवण जरी कमी असली, इथे पाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. डोंगरावरती ही झाडे कमी पाण्यात आणि कडक उन्हातही तग धरून राहतात. यावर असलेल्या काट्यामुळे जंगली प्राणी याला खात नाहीत, त्यामुळे डोंगरदऱ्यात ही झाडे सुरक्षित वाढतात. अनेक ऋषीमुनींनी या डोंगरावरील शांततेत तपस्या केल्याचे उल्लेख जुन्या ग्रंथात आढळतात. इथला बॅलन्सिंग रॉक हा केवळ भौगोलिक चमत्कार नसून तो दैवी शक्तीचा आविष्कार असल्याचे भाविक मानतात. शेकडो वर्षाचा इतिहास लाभलेलं हे मेरुलिंग मंदिरही आजही भक्तांना द्वापार युगातील पांडवांच्या वास्तव्याची आठवण करून देते. येथील डोंगर रांगांना केवळ दगडमाती नसून त्या आपल्या संस्कृतीचा अनमोल वारसा आहे. स्थानिक मान्यतेनुसार मेरुलिंग मंदिर हे पांडवकालीन आहे. वनवासाच्या काळात पांडवांनी या डोंगरामध्ये वास्तव केले होते असे मानले जाते. या वास्तवादरम्यान या ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना केली होती. या डोंगर रांगांना मेरू पर्वतांचा अंश मानले जाते, म्हणूनच याला मेरुलिंग असे नाव पडले असावे. उंच डोंगरावरून आपण हे समोरच छोटंसं तळं पाहतोय. अतिशय सुंदर असं हे छोटी छोटी गावं दिसत आहेत आपल्याला. हा वरती येण्यासाठी रस्ता आणि ह्या डोंगर रांगामध्ये असलेली ही हिरवीगार झाडी आणि हे रॉक बॅलन्सकडे जाण्यासाठी हा दगडी पायऱ्यांचा रस्ता. आता आपण खाली उतरत आहे गाडी टू व्हीलरवरून. अतिशय सुंदर असा रस्ता आहे फोर व्हीलर टू व्हीलर यांच्यासाठी आणि जाण्या येण्यासाठी खूप सुरक्षित रस्ता. जे ट्रेकर्स आहेत, जे सहलीसाठी येतात, अशा सर्वांसाठी हा खूप सुंदर असं एक पवित्र असं ठिकाण. हेच ते मेरुलिंग मंदिर. तुम्ही या. धन्यवाद.